तर आम्हाला लोक म्हणायचे तुम्ही बीडमधनं असे बाहेर पडत जाऊ नका, हे मिनी बिहार आहे. तर आम्हाला असं वाटलं की काय त्याच्यात म्हणजे काय करणार आहेत लोक, कारण आपण ना इथे शहरात वाढलेलो जे असतो ना, आपल्याला नसतं माहिती की तिथे काय चालतं. तर आम्ही त्यातलेच होतो. तर तेव्हा जेव्हा आम्ही जायचो तेव्हा मला बऱ्याच जणांनी सांगितलं की आष्टी तालुक्यात सुरेश धस यांचं एक फार्म हाऊस आहे, तिथे मोठ्या प्रमाणावर गावगुंडांना येऊन ठेवतात. ते अगदी कोयत्यापासनं चिकनपासनं दारूपासनं सगळं त्या गावगुंडांना दिलं जातं आणि निवडणुकीच्या काळात ह्यांचा वापर होतो. हे मला आधी सांगून पटलं नव्हतं, पण जेव्हा जेव्हा आम्ही जसं फिरत गेलो आणि जी तेव्हाच्या काळी म्हणजे हे मी 2012-13चं म्हणते, तेव्हापासून ही दहशत ही बीडमध्ये कायम होती. आणि तेव्हा पण मी 12मध्ये सुरेश धस यांच्या विरुद्ध लढले आणि जयदत्त क्षीरसागर म्हणा, जालन्यात राजेश टोपे म्हणा, अनेक लोकांविरोधात लढलेले. तर हळूहळू आपल्याला सगळं कळत जातं. मग तिथला ऊसतोड कामगारांचा मुद्दा जो तिथे फार मोठा आहे, तिथले ऊसतोड कामगारांना कसं मारलं जातं, मुकादम त्यांना कसे त्रास देतात, मुकादमांना हे साखर कारखाने कसे त्रास देतात, त्यांच्यावर काय काय अत्याचार होतात. एकदा तर मला साहिल मुद्दाम सांगावंसं वाटतं आणि हे खरंच रेकॉर्डवर यायला पाहिजे म्हणून मी सांगते की मला एकदा नांदेडवरनं एका बाईंचा फोन आला रात्री 11:30च्या सुमारास आणि त्या बाई रडत होत्या आणि मला म्हणाल्या की माझ्या मिस्टरांना रात्री 2 दिवसापूर्वी उचलून नेलंय. ते मुकादम होते आणि ऊसतोड कामगार त्यांच्या म्हणजे त्यांना जमवून देण्याचं काम आहे. हे एक्झॅक्ट डेट नाही मला माहिती, वर्ष साधारण अंदाजे 13-14च्या आसपास. तर मला तेव्हा सांगण्यात आलं की हे मुकादम आहे, त्यांना उचलून नेण्यात आलंय आणि तुम्ही काहीतरी मदत करा. तर मी तेव्हा पंकजा मुंडेला रात्री मेसेज पाठवला की आम्हाला असं सांगण्यात येतं की तुझ्या कारखान्याच्या लोकांनी त्याला उचललंय आणि 2 दिवस झालेत, तर उद्या सकाळपर्यंत कुठल्याही परिस्थितीत त्याला सोडायला पाहिजे. तर तिचा फोन आला मला म्हणे नाही नाही असं कसं ताई, आमच्या कारखान्यात आम्ही असं कधी करत नाही. आणि मी म्हटलं पण मला माहीत नाही, हे नाव आहे त्याचं, तू बघ आणि मला काय ते सांग. आणि दुसऱ्या दिवशी 6:30 वाजता त्याला तिथे स्टेशनवर सोडण्यात आलं आणि सोडण्यात आलं ते इतक्या गंभीर परिस्थितीत होता तो. आणि त्याच्याशी बोलल्यानंतर कळलं की त्याच्या पोटावरनं मोटरसायकल नेली होती आणि ती मोटरसायकल एवढ्यासाठी की ह्याच्याकडे त्यांनी पैसे दिले होते की ऊसतोड कामगार तुला आणायचे आहेत, ते तो आणू शकत नव्हता. त्यांनी पुढे पैसे दिलेले होते पण ते आले नाहीत. तर ह्याला उचलून, खरं तर याची जमीन वगैरे सगळी साखर कारखान्यांनी लिहून घेतली होती, तरीसुद्धा याला उचलून तिथे डांबण्यात आलं होतं आणि हे सगळे प्रकार झाले होते. तर कसं आहे की ही इतकी गंभीर परिस्थिती आहे आणि दुसऱ्या दिवशी मी फोन केला म्हणून त्याला सोडण्यात आलं होतं. तर आपण असं कोणाला एकाला म्हणू शकत नाही की एक धनंजय मुंडेच वाईट आहेत. तिथले सगळे राजकारणी, मला फक्त आता नमिता मुंदडा चांगल्या असतील असं मी गृहीत धरते, कारण त्या एक स्त्री आहेत आणि जनरली मला असं वाटतं बायका अशा सगळ्या धंदे करत नाहीत. पण बाकी सगळे जर आपण म्हटले, संदीप क्षीरसागर काय, सुरेश धस काय, सगळ्यांचे जेव्हा फोटो येतात, त्यांच्या कार्यकर्त्यांचे फोटो येतात, तेव्हा असं वाटतं की ह्या सगळ्या मंडळींबरोबर, म्हणून त्या मोर्चाला सुद्धा मी गेले नाही की या मोर्चाला मी जाऊच कशी. आता आधी कसं झालं आणि मी का गेले, तर सुरुवातीला मी असं ठरवलेलं की आपण बीडमध्ये जाऊन तिथे सगळी माहिती घेऊन तिथे लढूया, तर लोक आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर देतील. त्याच दिवशी माझ्या आईला 102 ताप आला आणि ती 88 वर्षाची आहे. तर तिची नाडी वाढली, पल्स ड्रॉप झाली आणि ती चक्कर येऊन घरात पडली. म्हणून मी परत ट्विट केलं की मी 2-3 दिवसांनी तिची तब्येत बरी झाल्यावर निघते. आणि असं म्हटल्याबरोबर त्याच दिवशी मला कळलं की काही वारकरी समाजाचे लोक आणि बीडचे लोक हे तिथे पदयात्रा काढणार आहे. म्हणून मी ट्विट केलं की मी त्या पदयात्रेत त्या दिवसापासून मी सामील होईल. बुधवारी कळतंय की तिथे शरद पवार येणार आहेत आणि अनफॉर्च्युनेटली आपले मनमोहन सिंगजी गेल्यामुळे शरद पवार तिथे त्या याला आले नाहीत मोर्चाला. नाही तर शरद पवार येणार म्हणून सांगितलं, मग जितेंद्र आव्हाड येणार म्हणून सांगितलं. आणि मला हा प्रश्न पडला की शरद पवार, जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस हे खरं तर एका पक्षातले, ज्या पक्षात धनंजय मुंडे होता. मग धनंजय मुंडे काय आहे हे काय या तिघांना माहीत नव्हतं का? मग त्यांच्या पक्षात असताना यांनी या कारवाई कधी केली का? वाल्मिक कराड काय आहे त्याचे फोटो आपण सगळ्यांबरोबर बघितले.
अगदी शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, संदीप क्षीरसागर, सुरेश धस सगळ्यांबरोबरचे आपण फोटो बघितले. मग आपण ह्यांच्याबरोबर कसं जाणार, म्हणून मी ठरवलं मी अशा मोर्चावर बिलकुल जाणार नाही. म्हणून त्या मोर्चाच्या मागच्या बाजूला मी आणि माझे काही साथीदार होते, आम्ही तिथे बसून हजारो लोकांना पहिल्या दिवशी भेटलो आणि आम्ही ठरवलं की मी तत्ववादी खूप जास्त आहे, त्यामुळे काहीही असेल तरी मी यांच्याबरोबर कधीही जाणार नाही, म्हणून मी गेले नाही. अशी ती सुरुवात झाली.